IPLच्या 16व्या हंगामात जयपूरच्या मैदानात धावांचा पाऊस नाही तर जणू त्सुनामी पाहायला मिळाली। राजस्थानच्या वाळवंटात सूर्याची चमक दिसली खरी, पण शेवटी हैदराबादच्या नवाबांनी आपली ताकद दाखवून दिलीच। IPL 2026च्या रणधुमाळीत जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर एक अटीतटीची लढत पाहायला मिळाली। राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने ठोकलेलं झंझावाती शतक हैदराबादच्या सांघिक ताकदीसमोर फिकं पडलं। ईशान किशन आणि अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादनं राजस्थानवर 5 गडी राखून विजय मिळवत विजयाचा चौकार ठोकलाय। 220 धावांचं डोंगरा एवढं लक्ष कोणत्याही संघाला घाम फोडण्यासाठी हे टार्गेट पुरतं होतं, पण मैदानात जेव्हा ईशान किशन आणि अभिषेक शर्मा नावाचं वादळ येतं तेव्हा कोणतंही लक्ष छोटं वाटू लागतं। ईशान किशननं अवघ्या 31 चेंडूत 74 धावांची तुफानी खेळी केली, तर त्याला साथ दिली ती अभिषेक शर्मानं। अभिषेकने 29 चेंडूत 57 धावा कुठल्या। दोघांनी पॉवर प्लेमध्येच राजस्थानच्या गोलंदाजांची लय बिघडवून टाकली। राजस्थानच्या प्रत्येक गोलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत हैदराबादनं 19व्या षटकातच विजय खेचून आणला। या दोघांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानचा गोलंदाज विभाग पूर्णपणे कोलमडला। या विजयाचा परिणाम फक्त सामन्यावर नाही तर थेट पॉइंट्स टेबलवर झालाय। सनरायझर्स हैदराबादनं 10 गुणांसह थेट 3ऱ्या क्रमांकावर झेप घेतली, तर राजस्थान रॉयल्सची 4थ्या स्थानावर घसरण झाली आहे। दोन्ही संघाचे गुण समान असले तरी सरस नेट रन रेटच्या बळावर हैदराबादनं बाजी मारली आहे। जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर धावांचा महापूर आला, पण या पुरात राजस्थानचा रॉयलचा डोलारा वाहून गेला। राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीनं ठोकलेलं शानदार शतक व्यर्थ ठरलंय, कारण हैदराबादच्या नवाबांनी जयपूरमध्ये विजयाचा झेंडा फडकवला। नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीचा उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात दणक्यात झाली। युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनं मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या काही चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं। त्यानं 103 धावांची खेळी करत हैदराबादच्या गोलंदाजांना हतबल केलं। त्याला ध्रुव जुरेलनं अर्धशतकी साथ दिल्यानं राजस्थाननं 228 धावांचा डोंगर उभा केला। प्रफुल्ल हिंगे आणि ईशान मलिंगा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, मात्र ते धावांचा ओघ रोखू शकले नाही। जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या या हाय व्होल्टेज सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून पराभव केला। राजस्थाननं दिलेले 229 धावांचं महाकाय लक्ष्य हैदराबादनं चक्क 19व्या षटकातच पूर्ण केलंय। या विजयाचा फायदा थेट पॉइंट्स टेबलवर झालाय। हैदराबादचा हा सलग 4था विजय असून त्यांनी राजस्थानला खाली खेचत 3ऱ्या स्थानावर झेप घेतली आहे। दोघांचेही 10 गुण आहेत, पण हैदराबादचा रन रेट आता राजस्थानपेक्षा वरचढ ठरलाय। सामन्याची सुरुवात झाली ती राजस्थानच्या फलंदाजीनं। युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी या पठ्ठानं हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः पळताभुई थोडी केली। 103 धावांची शतकी खेळी करत त्यानं राजस्थानला 228 धावांपर्यंत पोहोचवलं। ध्रुव जुरेलनंही त्याला मोलाची साथ दिली, पण क्रिकेटमध्ये म्हणतात ना, जो शेवट गोड करतो तोच खरा विजेता। वैभवचं शतक व्यर्थ ठरलं असलं तरी क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना पैसा वसूल होता। हैदराबादचा हा सलग 4था विजय आहे। आता प्रश्न हाच आहे की ऑरेंज आर्मीला रोखणार कोण आणि राजस्थान या पराभवातून सावरून पुन्हा कमबॅक करणार का? ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।